वा बाई, सर्वांनाच वाटते परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजे. मग उमेदवार कसा पाहिजे? सुशिक्षित पाहिजे की कामाचा माणूस पाहिजे? सुशिक्षित असावा, कामाचा व्यक्ती असावा, ज्यांनी म्हणजे पिंपरी चिंचवडला पुढं घेऊन गेलं पाहिजे असा व्यक्ती लागेल. बरं, मग काय वाटतं? जे लक्ष्मण भाऊ जगतापनी कामं केले, त्यांची जे कामं होते तेच कामं पुढं जो कोणी निवडून येत त्यांनी ते पुढं कामं घेऊन गेले पाहिजे. त्यांनी जे कामं केले आहेत, भरपूर चांगले कामं केले आहेत. ते आता हयात नाही आहे. ते जर असते तर लोकांनी त्यांनाच सपोर्ट केला असता. अश्विनी जगताप, नाना काटे की राहुल कलाटे? अश्विनी जगताप. का बरं अश्विनी जगताप? कारण का त्यांनी भरपूर काम केले पिंपरी अश्विनी जगतापांनी चिंचवडमध्ये. कामं केलेत की लक्ष्मण जगतापांनी कामं केले? भाऊनी काम केलेत. भाऊने जरी काम केलं असलं तरी पण त्यांच्या मिसेस त्यांच्या पाठीमागे उभे होते. बरं, म्हणून अश्विनी जगताप तेच यायला पाहिजे. आतापर्यंत लक्ष्मण जगताप आमदार राहिलेले आहेत. मग आता परिवर्तन झालं पाहिजे असं नाही वाटत का? नाही, ते खूप छान आहेत. छान आहे. तर छान ठरलंय आहे. तुमचं ठरलंय अश्विनी आमचं. जगताप. हो. अश्विनी जगताप, राहुल कलाटे की नाना काटे? अश्विनी जगताप. अश्विनी जगताप. का बरं अश्विनी जगताप? का आता भाऊंचं कार्य आहे पहिल्यापासून भरपूर. बरं, मग आता 3 टर्म लक्ष्मण जगतापांना संधी दिली, आता परिवर्तन झालं पाहिजे असं नाही वाटत का? परिवर्तन तसं नाही काय, पण समजा त्यांचं कार्य जर तेवढं मोठं आहे तर का त्यांना संधी द्यायलाच पाहिजे ना. बरं, राहुल कलाटे? आहे त्यांचं सुद्धा कार्य आहे वार्डामध्ये, पण आता काय शेवटी. नाना काटे? नाना काटे त्यांचं पण आहे, पण आता शेवटी काय मतदार राजावरती सगळं डिपेंड आहे. बरं, म्हणून अश्विनी जगताप. पण आमचा अश्विनी जगताप आहे. इलेक्शन लागले माहिती असेल. कोणती उमेदवारी ना ते? तसं कसं बरं, ठीक आहे. अश्विनी जगताप, नाना काटे की राहुल कलाटे? अश्विनी जगताप. अश्विनी जगताप. का बरं? काय पहिल्यापासून भाऊंचंच आम्ही वोटिंग वर्ग आहे ना, त्यामुळं. बरं, राहुल कलाटे ही एक सुशिक्षित चेहरा आहे. हो, नाना काटे हे आहेत. ते तर आहे, पण बघू. कोणत्या